बघा या भारतभूमीमध्ये असे काही शिष्य होऊन गेले, असे काही भक्त होऊन गेले, तर गोरक्षनाथ त्यांनी गुरुकरता काय दिला, डोळा काढून दिला. बघा नामदेवांना संग देव जेवला. तसं महाभारतामध्ये एक उदाहरण आहे. भीम ज्या वेळेला याला गेला, वनामध्ये गेला आणि हिडिंबा नावाच्या राक्षसनीला संबंध आला, त्याला घटोत्कच नावाचा मुलगा झाला. घटोत्कचाचा मुलगा बर्बरी. आणि मग कौरव महाभारताचं युद्ध झालं, त्यावेळेला भीम तिथं गेला आणि भीमाला त्या बर्बरीनं काय केलं, मूर्छित केलं. आणि मग त्याला उचलून नेल्यानंतर भीमाचा गर्व हरण झाला. बाप से बेटा सवाई. काय तर आज समाजात राहिलं नाही. बाप से बेटा सवाई आहे, थोडेत, जास्त नाही. आणि मग त्यांनी कबूल केलं. मग आता त्याला देवी शक्ती प्रसन्न होती. कोणाला? बर्बरीला. तिनं त्याला 2 बाण दिले होते, 3 बाण. त्या 3 बाणात तो संपूर्ण सृष्टी हरण करणार होता. आणि त्याला काय सांगितलं होतं, जिकून कमी बाजू आहे, निर्बळ बाजी, निर्बळाला बलवान करणं, हा त्याला सांगितलं होतं. आणि मग कृष्णाला माहीत होतं कौरव कोण आहे, निर्बल आहे, आणि आपली सेना सशक्त आहे. मग हा कोणच्या बाजूला जाईल? कौरवांच्या बाजूला जाईल. मग जर अभिमन्यू मरत नव्हता तर महाभारत होतच नव्हतं. कृष्णाने अभिमन्यूला हे करायला लावलं, युद्धात जायला लावलं. आणि ज्या वेळेला अभिमन्यू मेला त्यावेळेला कृष्ण रडला. आणि त्याच बरोबरीला जर आपण ठेवलं तर हे महाभारत यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे वाक्य खरं होणार नाही. आणि मग भगवंताने काय केलं, त्या घटोत्कचाला मारायचा प्रयत्न केला. आणि मग म्हण बा, तू आता युद्धात भाग घेणार आहे, मग तुझी परीक्षा घ्यायची आहे ना. मग म्हण तुझ्याकडे 3 बाणात तू काय करणार आहे? म्हण माझे हे जे 3 बाण आहे, माझ्या ह्या 3 बाणामध्ये मी संपूर्ण सृष्टीचे हरण करू शकतो. आणि मग आपले कोण, त्यांचे कोण? एक बाण आहे ना, तो आपले माणसं बाजूला करणार, एक निर्बल बाजूला करणार, आणि एक जे शत्रू आहे ते नाहीसे करणार. आणि मग त्यांनी सांगितलं, सामनी झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाचे वाळेल पानं सगळे खोडायचे, हरकत नाही म्हणे. आणि त्यांनी बाण सोडला, सगळे पानं, हिरव्या पानाला धक्का नाही लावला. पण कृष्णाने काय केलं होतं, एक पान त्याच्या पायाखाली ठेवलं होतं. आणि मग सगळं फिरत आल्यानंतर तो बाण कृष्णाच्या पायापाशी आला. आता त्यांनी सांगितलं, मला हा बाण काय करू शकत नाही, मी सृष्टी चालक आहे. आणि त्यावेळेला शक्ती तिथं उभी राहिली. शक्तीनं सांगितलं, माझं वाक्य खोटं होईल. नियतीचं वाक्य भगवंत खोटं करून देत नाही. आणि मग त्यांनी तो पाय वर केला आणि त्या बाणाला ते बाण लागला. पण त्या बाणामुळं कृष्णाचा पाय जो आहे ना, तो निर्बळ झाला. आणि त्या निर्बळ पायाला त्या राम अवतारामध्ये वालीला मारलं होतं, ते त्याचं चुकी होती, प्रायचित होतं. आणि तो वाल्या झाला. आणि त्या वाल्यानं कृष्णाला शेवट त्या पायाला बाण लावला आणि कृष्णाचा अंत झाला. बघा, तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदेखा, कर्माचं फळ देवांना चुकत नाही. आपली काय बात आहे. म्हणून कर्म कसं करा, हे प्रत्येकानं कर्म करायचं आपल्या हातात आहे, पण त्याचं फळ भगवंताकडे. म्हणून प्रत्येकानं भान धरा, मी कसं कर्म करतो आणि मी कोणतं कर्म केलं पाहिजे. आणि मग त्याचा पाय निर्बळ झाला, कृष्णाचा अंत झाला. आणि मग त्या बर्बरीला बर्बरीला याने काय केलं, कृष्ण शांत झाला. मग बरोबर सांगतो, तू काय शांत झाला? काय नाही म्हण, मला काहीतरी मागायचं आहे तुझ्याकडं. अरे म्हणत, आता देहच जर तुला अर्पण केलेला आहे, आपण काय करतो, भगवंताला काय पाहिजे, मन पाहिजे. आपण नेमकंच भगवंताला मन देत नाही. काय भगवंत कशाचा भुकेले? मनाचा. ही जगात जेवढी भक्ती केली जाते आहेत 25%, बाकी 75% देवाला मन देतीच नाही.
काय. आणि मग त्यांनी काय केलं, म्हणून मला वचन दे. आणि त्याला वचन दिलं. वचन दिल्यानंतर म्हणून मला तुझं शिर पाहिजे. स्थिर राहिला. म्हण कर बा का गप राहिला, काय नाही म्हण. अरे जर हा देहच तुझा आहे आणि तुला दिलेला आहे, त्याचं मी काय ते करणार आहे का. आणि मग त्याने काय केलं, शक्तीची आराधना केली आणि शक्तीनं खड्ग दिलं आणि त्याने त्याचं शिर कापून कृष्णापाशी दिलं. त्याची इच्छा होती मला युद्ध पाहायचं आहे. आणि मग त्याचं एक झाडावरती मुंडकं ठेवलं. कोणाचं, बबरूवांचं, बरोबरीचं. आणि त्या बरोबरीनं संपूर्ण शेवटपर्यंत युद्ध बघितलं. आणि शेवटी जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्या बरोबरीनं सांगितलं, हे सगळं युद्ध होतं, हे कोणी निमित्त होतं, पण युद्ध कोण करत होता, कृष्ण करत होता. म्हणून ह्या जगाचा जनिता भगवंत आहे, या सगळ्या क्रिया घडवून घेतो आणि आपण काय निमित्ताला धनी. सगळा करणार कोण आहे, भगवंत. आणि मग त्या बरोबरीचं मुंडकं पाण्यात वाहत गेलं आणि ते एक ठिकाणी सपाट झालं. तिथं याच्यामध्ये राजस्थानमध्ये तिथं एक गाय गेली आणि ती गाय तिथं त्याच्यावरती तिचं दूध पडू लागलं. लोकांनी ते खोदलं, तिथं त्याचं मुदगं निघालं. पाय तर तिथं त्याचं नाव काय, खटूश्याम. म्हणजे शेवटी या कलियुगात माझं नाव तुला दिलं जाईल. आणि मग खटू, काटलेल्या शिराचं नाव कोण, भगवंत खटूश्याम. अशा खटूश्यामाचं मंदिर राजस्थानमध्ये आहे. तिथं मोठं देवस्थान आहे. तिथं जर गेल्यानंतर माणसाच्या मनकामना सगळ्या पूर्ण होतात. कारण ज्यांनी स्वतःचं मुंडकं जर देवाला दिलेलं आहे, जगाकरता केलेलं आहे. म्हणून नवनाथामध्ये काय, साबरी विद्या, साबरी विद्यामध्ये जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. आणि त्याच्या आजही नवनाथ पंथांना यांचं साबरी विद्या जिवंत आहे. तशी या खटूश्यामचं दान केलेलं शरीर आहे. आणि मग तिथं आजही जा, खटूश्याम राजस्थानमध्ये आहे, तिथं दर्शन घ्या. आणि जसं खटूश्यामना भक्ती केली, स्वतःचं मुंडकं दिलं, आणि आपण देवाला काय देतो, नारळ देतो, बकरं देतो. अरे त्यांना आपण देवाला बकरू कापतो, त्यांनी स्वतःचं मुंडकं देवाला दिलेलं आहे. याचं भान धरा आणि देवाला मुंडके बकरं कापायचे बंद करा. देवाला भावभक्ती द्या. देव माझा मी देवाचा. आपली भारतीय संस्कृती जगा आणि जगू द्या. माझ्याकरता जगल ही दुसऱ्याकरता जगल ती संस्कृती, आणि स्वतःकरता जगल विकृती. म्हणून या समाजातली विकृती दूर करण्याकरता आपलं इथं जे भैरवनाथ मंदिर आहे, इथं या. देवा मी तुझा आहे, तू माझा आहे. आणि देवाची भक्ती करा, आईबापाची सेवा करा, प्राणीमात्र दया करा, झाडं लावा, झाडं जगवा, निसर्ग जगवा. आज जिकडं तिकडं प्रदूषण झालेले, या प्रदूषणाकरता आपण आपलं काम केलं पाहिजे. देवाची भक्ती मनापासून करा आणि खटूश्यामला जा. तो काय केलेले तिथं तेव्हा तुमचे डोळे उघडतील. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.